गावराणी बिर्याणी. चिकन घेतलं मी अर्धा किलो आणि त्यामध्ये 3 लेग पीस घेतले. आलं लसण आणि कोथिंबीर मिरचीची पेस्ट घेतली आणि तिखट, हळद आणि दही घेतलं. त्याला चांगलं कालवून ठेवलं. थोडं मीठ घातलं आणि आता तांदूळ मी धुवून ठेवले. अर्धा तास झाले धुतलेले. आणि आता आपण पातेल्यामध्ये तूप घेतलं 1 चमचा आणि लवंग, मोठी विलायची हे सगळं टाकलं आणि कांदे टाकले. एक कांदा टाकला आणि दुसरे मी जे कांदे फ्राय केलेले ते पण एक टाकला, म्हणजे 2 कांदे टाकले आणि तिखट, मीठ, हळद हे आपण टाकलं आणि गोळा मसाला जो मी केलेला तो घातलेला आहे. तिखट 1 चमचा घेतला, हळद अर्धा चमचा आणि गोळा मसाला 2 चमचे असे मिक्स करून घातले आणि थोडं ब्लॅक पेपर घातलं आणि एक मसाला घातला तो माझा आणि अजून एक मसाला केलेला तो पण घातला मी आणि कोथिंबीर घातली आणि त्यामध्ये चिकन घातलं. तुम्हाला मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगणार. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता तेलामध्ये हे चांगलं परतून घ्यायचं चिकन. मस्त परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे अर्धा प्याला पाणी घालायचं आणि थोडं होऊ द्यायचं. 5 मिनटं होऊ दिलं. चिकन शिजलं आणि त्या दह्यामुळे पाणीसुद्धा सुटलं. त्या पाण्यामध्येच चिकन चांगलं शिजून जातं. बघा आता व्यवस्थित शिजलं आहे चिकन. आणि आता बघा हलवर करते आहे, पूर्ण व्यवस्थित असं शिजून पाण्यामध्ये शिजलेलं आहे. आता त्यामध्ये टाकायचं भात. तांदूळ टाकले आहे मी. तांदूळ बॉईल केलेले होते ते आधीच ठेवले आणि आता टाकले पातेल्यामधले. आणि वरून टाकायचं तूप व्यवस्थित असं तूप टाकायचं आणि टाकायचं थोडंसं केसर, कोथिंबीर आणि तळलेले कांदे हे मिक्स करून टाकायचे. ते टाकल्यानंतर त्यामध्ये वाटी ठेवायची आणि त्यामध्ये कोळसा घालून थोडं स्टीम द्यायचं. या स्टीमनी आपली बिर्याणी खूप छान होते आणि टेस्टी बनते. तुम्हीही करून बघा.